कर्क राशींच्या प्रिय जातकांनो नमस्कार. गुरुजी सांगतात की 23 तारीख तुमच्या आयुष्यातील एक अत्यंत निर्णायक दिवस ठरणार आहे. हा दिवस साधा नाही. हा दिवस तुमच्या नशिबाच्या दारावर ठोठवणारा, तुमच्या आयुष्याला एका वेगळ्या वळणावर नेणारा आणि तुमच्यासमोर सत्य आणि भ्रम यामधला फरक स्पष्ट करणार आहे. अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करत आहात, ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला संभ्रम आहे, त्या सर्व गोष्टींचं उत्तर तुम्हाला या दिवशी मिळू शकतं. पण गुरुजी सांगतात की हे उत्तर सरळ आणि सोपं नसेल, तर काही संकेत, काही अनुभव आणि काही अचानक घडणाऱ्या घटनांमधून तुम्हाला ते समजून घ्यावे लागेल. या दिवशी तुमच्या आयुष्याभोवती एक वेगळीच ऊर्जा फिरताना तुम्हाला जाणवेल. काही कर्क राशींच्या लोकांना सकाळपासूनच मनात अस्वस्थता वाटू शकते. कारण नसताना विचारांची गर्दी होईल, जुन्या गोष्टी आठवतील, काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पुन्हा डोकं वर काढतील. तुम्हाला असं वाटेल की जणू काहीतरी मोठं घडणार आहे, पण नेमकं काय हे समजत नाही आहे. गुरुजी सांगतात की ही केवळ मानसिक अवस्था नाही, तर तुमच्या आयुष्याभोवती चाललेल्या ऊर्जेच्या बदलाची सुरुवात आहे. तुमच्या आयुष्यात जे काही बदल घडणार आहेत त्याची ही एक आधीची चाहूल आहे. विशेष म्हणजे या दिवशी तुम्हाला काही लोकांच्या वागण्यात अचानक बदल जाणवेल. जे लोक कालपर्यंत तुमच्याशी खूप जवळचे होते ते अचानक थोडे दूर जाण्यासारखे वागतील, किंवा काही जण तुमच्याशी अतिशय गोड बोलतील, पण त्यांच्या बोलण्यात एक वेगळाच अर्थ दडलेला असेल. गुरुजी सांगतात की हे संकेत खूप महत्त्वाचे आहेत. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे चांगलाच हेतू असतो असं नाही, आणि प्रत्येक शांत राहणारा माणूस तुमच्या विरोधात आहे असंही नाही. त्यामुळे या दिवशी लोकांना समजून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकावा लागेल. काही कर्क राशींच्या लोकांना या दिवशी अचानक थकवा जाणू शकतो. जरी त्यांनी फारसं काही काम केलं नसलं तरी शरीर जड वाटेल, मन एकाग्र होणार नाही आणि छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड होऊ शकते. गुरुजी सांगतात की हा केवळ शारीरिक थकवा नाही, तर मानसिक आणि ऊर्जात्मक थकवा आहे. काही वेळा जेव्हा आपल्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात असते तेव्हा आपल्याला असं जाणवतं. त्यामुळे या दिवशी स्वतःला जास्त ताण देऊ नका. थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा. या दिवशी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सावधगिरी. गुरुजी स्पष्ट सांगतात की 23 तारीख तुम्हाला काही अशा लोकांची ओळख करून देईल जे तुमचं भलं नकोच असं मानतात. हे लोक उघडपणे तुमच्याशी विरोध करणार नाहीत, पण मागून तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. काही जण तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवू शकतात. काही जण तुमच्या यशामुळे जळफळाट करून तुमचं मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे या दिवशी कोणालाही तुमच्या मनातल्या गोष्टी सांगताना दोनदा विचार करा. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायातही काही अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. एखादं काम अचानक अडू शकतं, एखादी योजना फेल होऊ शकते, किंवा कुठल्या तरी कारणामुळे तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. पण गुरुजी सांगतात की या सगळ्या गोष्टी तुम्हाला घाबरवण्यासाठी नाहीत, तर तुम्हाला सावध करण्यासाठी आहेत. जर तुम्ही या संकेताकडे लक्ष दिलात तर तुम्ही मोठ्या संकटापासून स्वतःला वाचू शकता. या दिवशी तुम्हाला काही विचित्र स्वप्न पडू शकतात, किंवा अचानक काही जुने प्रसंग आठवू शकतात. काही वेळा ही स्वप्न किंवा आठवणी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. गुरुजी सांगतात की आपल्या मनात दडलेल्या गोष्टी कधीकधी अशा प्रकारे बाहेर येतात आणि आपल्याला काही संकेत देतात. त्यामुळे या गोष्टींना पूर्णपणे दुर्लक्षित करू नका. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं मन या दिवशी खूप संवेदनशील असेल. छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्हाला दुखावलं जाऊ शकतं. एखाद्याचं बोलणं, एखादी घटना किंवा एखादी आठवण तुम्हाला आतून अस्वस्थ करू शकते. त्यामुळे या दिवशी शक्यतो वाद टाळा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा. गुरुजी सांगतात की शांतता हीच या दिवशी तुमची सर्वात मोठी ताकद असेल. पण या सगळ्या गोष्टींच्या मध्ये एक सकारात्मक बाजूही आहे. गुरुजी सांगतात की जिथे नकारात्मक ऊर्जा असते तिथे सकारात्मक ऊर्जा त्याहून जास्त ताकदीने काम करत असते. त्यामुळे जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, तुमच्या देवावर श्रद्धा ठेवली आणि योग्य मार्ग निवडला तर कोणतीही नकारात्मक शक्ती तुमचं नुकसान करू शकणार नाही. या दिवशी तुम्हाला काही अशा गोष्टींची जाणीव होईल
ज्या तुम्हाला आत्तापर्यंत समजल्या नव्हत्या. काही लोकांचं खरं रूप तुमच्या समोर येईल, काही गोष्टींचं सत्य समजेल आणि काही निर्णय घेण्याची वेळ येईल. गुरुजी सांगतात की या निर्णयावरच तुमच्या पुढच्या आयुष्याची दिशा ठरेल. शेवटी गुरुजींचा एकच संदेश आहे, जागृत राहा, सावध राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. 23 तारीख तुमच्यासाठी एक परीक्षा आहे, पण हीच परीक्षा तुम्हाला पुढे नेणारी ठरणार आहे. तुमचं नशीब तुमच्या बाजूने आहे, फक्त तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला हवा. कर्क राशींच्या जातकांनो, 23 तारीख जशी जशी जवळ येते आहे तसं तसं तुमच्या आयुष्याभोवती घडणाऱ्या गोष्टींचं गूढ अधिकच गडद होत चाललं आहे. गुरुजी सांगतात की हा काळ फक्त साधा नाही, तर हा असा काळ आहे जिथे तुमचं नशीब आणि तुमच्यावर काम करणाऱ्या अदृश्य शक्ती यांच्यात एक संघर्ष सुरू आहे. तुम्हाला कदाचित जाणवत असेल की काही दिवसांपासून तुमच्या आयुष्यात सगळं सुरळीत चाललेलं असूनही अचानक अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. जिथे काम सहज व्हायला हवं होतं तिथे अडचणी येत आहेत. जिथे लोक तुमच्या बाजूने उभे राहायला हवे होते तिथेच काही जण दूर जात आहेत. गुरुजी सांगतात की हे केवळ योगायोग नाहीत, तर काहीतरी तुमच्या विरोधात शांतपणे गुप्तपणे घडत आहे. या दिवशी सर्वात जास्त लक्ष देण्याची गरज आहे ती तुमच्या शत्रूवर. पण हे शत्रू असे नाहीत की जे तुमच्यासमोर उभे राहून तुम्हाला आव्हान देतील. हे शत्रू खूपच चतुर आहेत. ते तुमच्या जवळच राहून तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत आहेत. काही जण तुमच्या यशामुळे जळत आहेत, काही जण तुमच्या प्रगतीला थांबवण्यासाठी आतूनच योजना आखत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये तुमच्या ओळखीचे लोक, मित्र किंवा अगदी नातेवाईकसुद्धा असू शकतात. गुरुजी सांगतात की या दिवशी कोणावरही अंधविश्वास ठेवणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. तुम्हाला कदाचित काही लोकांचं वागणं अचानक बदललेलं दिसेल. जे लोक आधी तुमचं कौतुक करत होते ते आता तुमच्याबद्दल नकारात्मक बोलताना दिसतील. काही जण तुमच्याशी खूप गोड बोलतील, पण त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला एक विचित्र अस्वस्थता जाणवेल. गुरुजी सांगतात की हेच ते लोक आहेत ज्यांच्यापासून तुम्हाला सावध राहायचं आहे. प्रत्येक गोड बोलणारा माणूस तुमचा मित्र असतोच असं नाही, आणि प्रत्येक शांत राहणारा तुमचा शत्रूच असतो असंही नाही. त्यामुळे या दिवशी लोकांना ओळखण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवावा लागेल. आता येतो सर्वात गूढ आणि महत्त्वाचा भाग, काळा जादू आणि नकारात्मक ऊर्जा. गुरुजी स्पष्ट सांगतात की काही कर्क राशींच्या लोकांवर या काळात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढलेला असू शकतो. तुम्हाला असं वाटू शकतं की काहीतरी तुमचं मन विचलित करत आहे, तुमची एकाग्रता कमी होत आहे आणि तुम्ही जे काही करत आहात त्यात अडथळे येत आहेत. काही लोकांना अचानक भीती वाटू शकते, काहींना वाईट स्वप्न पडू शकतात, तर काहींना कोणत्याही कारणाशिवाय अस्वस्थता जाणू शकते. गुरुजी सांगतात की ही लक्षणं दुर्लक्षित करू नका, पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. घाबरण्याची गरज नाही, कारण जिथे नकारात्मक ऊर्जा असते तिथे सकारात्मक ऊर्जा त्याहून अधिक शक्तिशाली असते. गुरुजी सांगतात की जर तुम्ही तुमचं मन मजबूत ठेवलं, देवावर श्रद्धा ठेवली आणि सकारात्मक विचार केले, तर कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्यावर प्रभाव टाकू शकणार नाही. त्यामुळे या दिवशी विशेष करून सकाळी आणि रात्री देवाचं स्मरण करा. तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्या आणि घरात सकारात्मक वातावरण ठेवा. या दिवशी काही कर्क राशींच्या लोकांना असं जाणवेल की त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी अचानक थांबल्या आहेत. जिथे प्रगती होत होती तिथे स्थिरता आली आहे. जिथे यश मिळत होतं तिथे अडथळे येत आहेत. गुरुजी सांगतात की हा काळ तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, तर तुम्हाला जाग करण्यासाठी आहे. कधीकधी आयुष्यात येणारे अडथळे हे आपल्याला चुकीच्या मार्गावरून परत आणण्यासाठी असतात. तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी काही विचित्र घटना घडू शकतात. एखादी वस्तू अचानक हरवणं, काही गोष्टींचं नीट न होणं किंवा वातावरणात एक वेगळीच अस्वस्थता जाणवणं, हे सर्व संकेत असू शकतात. गुरुजी सांगतात की या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणून पूर्णपणे नाकारू नका, पण त्याचवेळी त्याला घाबरूनही जाऊ नका. शांतपणे निरीक्षण करा आणि योग्य निर्णय घ्या. या दिवशी तुमच्यासाठी सर्वात मोठं शस्त्र असेल तुमचं मन. जर तुमचं मन मजबूत असेल तर कोणतीही बाह्य शक्ती तुम्हाला कमकुवत करू शकत नाही. गुरुजी सांगतात की या दिवशी तुमचं मनच तुमचा सर्वात मोठा मित्र आणि शत्रू दोन्ही ठरू शकतं.
जर तुम्ही नकारात्मक विचारांना जागा दिली तर तुम्ही स्वतःचं नुकसान करू शकता. पण जर तुम्ही सकारात्मक राहिलात तर कोणतीही अडचण तुम्हाला थांबवू शकणार नाही. आणखी एक महत्त्वाची सूचना, या दिवशी तुमच्या योजना, तुमचं पुढचं पाऊल किंवा तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी कोणालाही सांगू नका. गुरुजी सांगतात की काही गोष्टी गुप्त ठेवणं हेच तुमच्यासाठी योग्य असेल. कारण जितक्या जास्त लोकांना तुमच्या गोष्टी माहिती असतील तितकंच त्यांचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. शेवटी गुरुजींचा स्पष्ट इशारा आहे, सावध राहा पण भीती बाळगू नका. कारण हा काळ तुमच्यासाठी एक प्रकारची परीक्षा आहे. या परीक्षेत तुम्ही जितके मजबूत राहाल तितकंच पुढे तुम्हाला मोठं यश मिळेल. शत्रू कितीही शक्तिशाली असेल तरी तुमचं धैर्य आणि तुमचा विश्वास त्याहून मोठा आहे. कर्क राशींच्या जातकांनो, जिथे एकीकडे सावधगिरीची गरज आहे तिथेच 23 तारीख तुमच्यासाठी एक जबरदस्त संधी घेऊन येत आहे. गुरुजी सांगतात की या दिवशी तुमच्या आयुष्यात असा एक क्षण येईल जो सुरुवातीला साधा वाटेल पण तोच पुढे जाऊन तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकतो. काहींना अचानक नवीन कामाची ऑफर मिळू शकते, काहींना पैशाशी संबंधित फायदा होऊ शकतो, तर काहींच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊ शकते जी तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला करेल. विशेष म्हणजे ही संधी तुम्हाला आधी ओळखता येणार नाही. ती साध्या रूपात येईल पण तिच्यामध्ये मोठं यश दडलेलं असेल. गुरुजी सांगतात की या दिवशी तुमचं निर्णय घेण्याचं सामर्थ्य खूप महत्त्वाचं असेल. जर तुम्ही भीतीमुळे किंवा इतरांच्या बोलण्यामुळे मागे हटला तर ही संधी हातातून निसटू शकते. पण जर तुम्ही धाडस केलं आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर ही संधी तुम्हाला पुढील काही महिन्यात मोठा आर्थिक फायदा आणि स्थैर्य देऊ शकते. त्यामुळे या दिवशी आलेल्या प्रत्येक संधीकडे लक्ष द्या. छोट्या गोष्टींना दुर्लक्षित करू नका आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. तुमच्यासाठी एक खास संकेत म्हणजे या दिवशी जर तुम्हाला अचानक एखादी नवीन कल्पना सुचली, एखाद्या कामाबद्दल वेगळा विचार आला किंवा कुठल्याही गोष्टीकडे आकर्षण वाटलं तर त्याकडे नक्की लक्ष द्या. गुरुजी सांगतात की हेच संकेत तुमच्या पुढच्या यशाची सुरुवात असू शकतात. त्यामुळे स्वतःच्या मनाचा आवाज ऐका आणि संधीला पकडा. शेवटी गुरुजींचा संदेश, ही वेळ तुमची आहे, फक्त धाडस करा. तर मित्रांनो, हा संदेश तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच राशी भविष्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.